नमस्ते मित्रांनो, आता पुन्हा आपल्या बाबू डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी निघालो आहे वाड्याला आपल्या सूरज भावाचं लग्न आहे, तर त्याच्या लग्नाला निघालो आहे. इकडे आपला जेव्हा भावाचा मयूर आलेला आहे आणि फॅमिली सुद्धा आलेली आहे. वहिनी आले आणि सोनूताई पण आले. सोनू मनू मध्ये कन्फ्युजन होतं. सोनू मनू मध्ये मला खूप कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन दूर केलं आणि आपल्याला समोर मोठा डोंगर दिसला. डोंगर दिसताच आपल्याला सूरज भावाच्या लग्नाचा पोस्टरसुद्धा दिसलं आणि आपण त्यांच्या गावात पोचलो आणि लगेचच खाली उतरलो काही नाही करता. आणि मयूर बोलला आता ह्याचंच बाकी आहे. असं करून आपल्याला लगेच सूरजची आई पण दिसली. आरतीची वाट बघतोय मयूर. अपेक्षा बघा, अपेक्षा एवढ्या लांबून पाहुणे आलेला आहे. एवढी आई येते तू ताईंनी आपल्या मंडपात स्वागत केलं, आरती वगैरे केली आणि नवऱ्याला बघतोय तर जामच खुश होता. नमस्कार लांबूनच केला, थोडा सांबर डान्स बघितला आणि नवऱ्याला बघितलं तर जो खूपच खुश होता. अशी खुशी होती की त्याची खुशी काय कमी होत नव्हती, एवढा खुश होता. आणि मयूरनी लगेच हळदी वगैरे लावून घेतले. हळदी लावली तर वहिनीच्या थोडी लावली आणि मयूरच्या तर खूप लावली. आणि मग काय मयूरनी पण थोडी लावली. मयूरनी फोटोशूट केला आणि थोडं मी पण मग फोटोशूट लगेचच करून घेतलं. भरतला बघितलं तर भरत कामाला लागलेला होता, तर त्या खुर्च्या आपल्यासाठी मांडल्या होत्या कारण थंडा प्यायचा होता म्हणून. आणि थंडा आला आणि लगेच पहिली धार मारली भरत. नाही तर मस्त आहे बोलतो. आणि मी पण लगेच थंडा घेतला, चेअर्स केला, थंडा पिला आणि नवरा आपल्याजवळ आला. गोष्टी वगैरे गप्पा मारल्या आणि त्याला बोललो चल बाय चाललो. तर त्यांनी लगेच आपल्याला हाकलला जा आणि हाकलून दिलं.